नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आपला लाडका डॉक्टर योगेश राजूरकर, HHF होमिओपॅथी इन मराठी ह्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ घेऊन आज पुन्हा हजर आहे. आम्ही मी डॉक्टर प्रतिमा म्हात्रे, HHF होमिओपॅथी आणि बी केअर क्लिनिक पनवेल. तर आम्ही पनवेलच्या क्लिनिकला आज अभ्यास करत बसलो होतो आणि आज एक नवीन रेमेडी आली. म्हटलं अरे ही रेमेडी आपण आपल्या मराठी श्रोत्यांना अजून दाखवायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही दिलेल्या रेमेडीने आपण जो फॉलोअप बघितला त्यामुळे आपल्याला वाटलं की नाही, आत्ताच एक फॉलोअप चांगला आला. मग म्हटलं अरे ही रेमेडी आपली द्यायची राहिली. ही खूप कॉमन रेमेडी आहे आणि आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्र प्रदेशात ह्या अशा बरेच पेशंट आहेत. तर आजची रेमेडी आहे कॅल्केरिया फ्लूर. कॅल्केरिया फ्लूर बद्दल आपण आज बोलणार आहोत. सर्वप्रथम माझे कॉलेजचे मित्र जे ही रेमेडी आपल्या ह्याच्यामध्ये वापरतात, क्लिनिकमध्ये नाही, अभ्यासामध्ये आपल्या स्टुडंट लाईफ मध्ये वापरायला लागते, त्यांच्यासाठी कॅल्केरिया फ्लूर इज अ रेमेडी फॉर स्टोनी हार्डनेस ऑफ ग्लँड्स, एस्पेशली थायरॉइडला गॉयटर त्याचा स्टोनी हार्ड असतो. बोन्सचं माल न्यूट्रिशन आहे, बोन्स फार कमजोर असतात, डिफिशियंट एनामेल ऑफ टीथ लूज असतात, बोन्स मध्ये स्टोनी हार्ड एक्झॉस्टेसिस असतात. या सगळ्यांसाठी कॅल्केरिया फ्लूर इज अ फॅन्टॅस्टिक रेमेडी. कॅल्केरिया फ्लूर तिथे वापरा. अँड आपण आता जाऊया केसेसकडे की कशा केसेस मधून. सगळ्यात पहिले आपण कोणाची केस ऐकूया? मॅडमची केस ऐकूया. येस मॅडम. सर, कॅल्केरिया फ्लूरचं आपण जे बघतो, फिअर ऑफ पॉवर्टी, फिअर ऑफ फायनान्शियल और इमोशनल बॉन्ड, अटॅचमेंट, डिपेंडन्सी, हे जे आपण कॅल्केरिया फ्लूरचं बघितलं हे मला माझ्या एका केसमध्ये दिसलं. कसं दिसलं तुम्हाला सांगते सर. माझ्याकडे एक आजी येतात. आजींचं वय आहे 77. तर ह्या वयामध्ये पण आजी एवढ्या धडपडताना दिसतात मला की त्या दिवशी त्या माझ्याकडे आल्या, अक्षरशः त्यांना बसता येत नव्हतं, काही नाही, आणि खूप डिप्रेशन मध्ये होत्या. म्हटलं अरे काय झालं काय तुम्हाला? अरे म्हणे तसाही पैसा नाही का, थोडेफार असे तसे जमतात केक वगैरे हे करून. म्हटलं एवढा त्रास होतोय, बसवत नाही, अंग गरम आहे, काय गरज आहे ते क्लासेस घ्यायची केकचे वगैरे? त्यामुळे अगं करू काय, जर मी क्लासेस नाही घेतले तर मला भाडं द्यायला पण पैसे नाही. मी मुलं वगैरे त्यांची नाही, मुलं वगैरे आहेत पण काही कारणामुळे मुलं विचारत नाहीयेत त्यांना. काय कारण झालं होतं? कारण असं झालं होतं सर की त्यांनी एका माणसाला पैसे दिले होते आणि ते त्या माणसाने इन्व्हेस्ट करायला, आणि ते त्या माणसाने डुबवले, पैसे रिटर्न आलेच नाही. कॅल्केरिया फ्लूर मध्ये एक आहे ग्रीफ फ्रॉम फायनान्शियल लॉस. आणि खरंच तो रुब्रिक इतका छान आजींमध्ये लागू झाला सर, आणि त्या आजींचा तसंच झाला. पैसे डुबले आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्याच्यापासून संबंध तोडले, रिलेशन तोडले. त्यामुळे इमोशनली त्या इतक्या ब्रेकडाऊन झाल्या होत्या. आणि मी बघत होते त्यांची धडपड की अरे उठता बसता येत नाही, पण तरी पण त्या आजीला क्लासेस घ्यायचे का? तर फायनान्शियल सिक्युरिटीसाठी किंवा स्वतःच्या सिक्युरिटीसाठी भविष्याच्या, म्हणून त्या क्लासेस घेऊन जे काय पैसे जमतात कुकिंगचे क्लासेस घेतात. कुकिंगचा क्लास घेण्याचं सोपं पण नाही, तेवढा तो पसारा येतो, ते वस्तू आणा, परत ती भांडी स्वतःच साफ करा, पण ह्या वयामध्ये त्या करतात. कॅल्केरिया फ्लूर मध्ये सर तेच असतं, एक फायनान्शियल सिक्युरिटी नसल्यामुळे तो माणूस गदामधुरी सगळं मरतो. कारण का? अरे जर आज मी काही केलंच नाही तर मग उद्या कसा जगू? मला तर विचारणारं पण कोण नाहीये. काही लोकांना ते टेन्शन असतं माझ्या फॅमिलीला काय पोचेल, पण आजींच्या केसमध्ये असं होतं अरे मी आज केलंच नाही तर माझ्या घराचं भाडं, मला राहायला घर राहणार नाही, काहीच नाही, माझं पोट भरू कसं, फ्युचरची काळजी. त्यामुळे मी त्यांना कॅल्केरिया फ्लूर दिलं सर, आणि त्याच्यानंतर फंटॅस्टिक रिझल्ट आला. आजीने दुसऱ्या दिवशी फोन केला, प्रतिमा मला खूप छान झोप लागली आणि ना मला आता टेन्शन फार कमी झाले. हा सर फॉलोअप दुसऱ्या दिवशी सकाळचा होता सर, आणि आज त्यांना पण 8 दिवस झालेत. आजींचं पूर्णपणे बॅक पेन गेले. बॅक पेन म्हणजे सपोर्ट नसल्यामुळे बॅकएकचा कॅल्केरिया फ्लूरच्या पेशंटला, कारण माझं कोणीच नाहीये, एक सपोर्ट हवे असतो, तो सपोर्ट त्यांना नाही. तर आपल्याला कॅल्केरिया फ्लूरचे बरेचसे पेशंट असे दिसतील की सिव्हिअर बॅक पेन असतो त्यांना, आणि खरंच कॅल्केरिया फ्लूरनी फॅन्टॅस्टिक रिझल्ट. फ्लूरचा असा रुब्रिक आहे, रेस्टलेसनेस फ्रॉम टायर्ड एकिंग इन बॅक. येस. आणि सर अजून एक आहे, म्हणजे हे सगळं असताना सर आपण कॅल्केरिया फ्लूर मध्ये पण बघतो कॉकिटिश टू मच. म्हणजे त्या आजी आल्या, हातपाय दुखतायत सगळं, म्हणजे उठता येत नाही, बसता येत नाही, बाबा तरी तर उद्या का, तर मला मेडिसिन दे का, तर बाबा मला उद्या क्लासेस घ्यायचे. मी ऑलरेडी सांगितले की 10 मुलींना मी जमवले, पण आजी मस्त माळा घालून, साडी पिनअप करून, म्हणजे इतकं सगळं चालू आहे, पण तरी टाप टिप
आणि कॅल्केरिया असल्यामुळे तो इगो असतो ना त्यांच्यामध्ये, तर तो इगो आपल्याला तिथे कुठेतरी कॅल्केरिया फ्लोर मध्ये पण थोडासा दिसतोच. वा वा वा, छान, फार छान केस सांगितलीत. तशीच दुसरी एक केस मी माझी सांगतो. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला दिसतंय, कारण की तुम्ही जर कॅल्केरिया फ्लोरचा माइंड मध्ये डिल्युजन बघाल तर फक्त 2 डिल्युजन आहेत. एक डिल्युजन पुअर आणि दुसरं डिल्युजन ही विल कम टू वॉन्ट. खतम. अख्ख्या सिंथेसिस मध्ये एवढे डिल्युजन आहेत, पण ह्या रेमेडीला फक्त 2 डिल्युजन आहेत, डिल्युजन पुअर आणि डिल्युजन ही विल कम टू वॉन्ट. आता ह्याची एक केस सांगतो. माझ्याकडे एक ट्रक ड्रायव्हर होता, त्याला दम लागत होता. म्हणजे तो दम्याचाच पेशंट होता, त्याला सारखा दम लागायचा. आणि तो जेव्हा माझ्यासमोर आला संध्याकाळी, तेव्हा अक्षरशः असा करून ओढत होता आणि इथे खड्डा पडत होता त्याच्या इतका. मी त्याला बघून मला कसं तरी होत होतं. मी म्हटलं, अरे बापरे, किती दम लागतोय तुम्हाला, हे बघून मला झाला. तो म्हणाला, हा साहेब दम लागतोय, औषध द्या. मी म्हटलं, कधीपासून लागतो? म्हणे 3-4 दिवस झाले. म्हटलं, 3-4 दिवस झाले, काय करताय तुम्ही, एवढा दम होतोय तर? म्हणे, काय नाही, आत्ताच कर्नाटकावरून आलो. म्हटलं, कर्नाटकावरून तू गाडी चालवत आलायस? तो म्हणे, हो, ट्रेलर चालवत आलो. म्हटलं, अरे कसं एवढा? म्हटलं, एवढा दम म्हणजे आम्हाला मुंबईमध्ये तरी एवढा दम लागलेला माणूस ऍडमिट झाला असता. एव्हा ऍडमिट होऊन तो ऑक्सिजन सिलेंडरवर, व्हेंटिलेटरवर पोहोचवले असते त्याला. पण तो तसाच ट्रक कळंबोलीमध्ये लावला त्याने आणि तो माझ्या दवाखान्यात झाला. म्हटलं, भाई माझ्या, तू कसा चालतोयस? तो म्हणे, साहेब काय करणार? म्हटलं, अरे तू तर ऍडमिट व्हायला पाहिजे, एवढं पब्लिक जाऊन ऍडमिट होतं. तर म्हणे, साहेब आपल्याला तो पर्याय नाही ना. बरोबर आहे, आपल्याला तो पर्याय नाही. माझे 3 पोरं आहेत, माझी बायको आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, हे सगळे गावाला आहेत. या सगळ्यांना मला पुरवायलाच पाहिजे. मी इथून पैसे पाठवणार, तेव्हा तिथं मुलांचे फीस भरले जाणार, तेव्हा आईवडिलांची औषधं येणार, तेव्हा बायकोला घरी राशन आणायला पैसे भेटणार. तर घरी राशन येणार, तेव्हा सगळं माझा परिवार जेवेल, खावेल. नाहीतर काय करणार? त्यामुळे मी जाऊन हॉस्पिटलमध्ये 4 दिवस ऍडमिट झालो, सगळं बट्ट्या बोळेल साहेब. काही पैसे कुठून येणार? मला 4 दिवस ऍडमिट व्हायची तेवढी हीच नाहीये, शक्यच नाहीये. मला करायलाच पाहिजे. अशी किती माणसं आहेत. म्हणजे आम्ही बघतो की जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे पैसा पाणी आहेत, त्याच्यामध्ये माणूस 65-70 नाही झाला तर मग त्याला टॉयलेटला न्यायला पण माणूस ठेवायला लागतो की बाबांना टॉयलेटला घेऊन. आणि आपण सर बघतो युपी वगैरे साईडला एवढे म्हातारे आजोबा पण रिक्षा चालवतायत, ते सायकल रिक्षा ती पण. हा, म्हणजे आमच्या कळंबोलीत पण एक माणूस आहे, तो ऑफकोर्स तो माझ्याकडे पेशंट म्हणून नाही आलाय, पण त्याचं वय 80-82 असेल, पण तो तरी सुद्धा चणे फुटाण्याची ती गाडी, त्याच्यावर ते कोळसा गरम करून ते करून रोज चणे फुटाणे विकायला तो चाललाय. इंडस्ट्रीज मध्ये पण आहे ना, त्याला इंडस्ट्रियस राहायलाच लागतं. एन्झायटी, मनी मॅटर्स आहे आणि सेन्सिटिव्ह टू ओपिनियन ऑफ अदर्स मध्ये, सोशल पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो मानी आहे. सर म्हणजे असंही दिसतंय की असं नाही की फक्त गरिबांमध्येच ही रेमेडी दिसते, तर कितीतरी श्रीमंत असतात ते असं म्हणतात की अरे आम्हीच एवढ्या चाळीत राहणारे, कसं आलो वरती, आम्हाला माहिती, कलिंगड विकायचं कोण, म्हणजे असं कितीतरी अशा गोष्टी सांगितल्यात. आमच्याकडे पेशंट येतात, ते दिवस परत नको यायला. ते दिवस त्यांनी हालाकीचे दिवस बघितलेले असतात. ते करत तो पै जोडत इतका वरती आलेला असतो. त्यामुळे त्याला एक ग्राउंडलेस फिअर ऑफ फायनान्शियल लॉस असं फाटकमध्ये फार सुंदर दिलेलं आहे. सतत भीती असते, फिअर पॉवर्टी, म्हणजे ते तसं व्हायला नको, तसे वाईट दिवस आहेत म्हणून तो सतत मेहनत करत असतो. म्हणून इंडस्ट्रीज मध्ये कॅल्केरिया फ्लोर खूप आहे. एक्झॅक्टली. म्हणून त्याला एन्झायटी फ्युचर अबाउट, एन्झायटी मनी मॅटर्स, एन्झायटी अबाउट हिज फॅमिली, अबाउट हिज चिल्ड्रन, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कॅल्केरिया फ्लोर सापडेल. आणि ही रेमेडी, मला ह्या रेमेडीबद्दल कौतुक हेच वाटतं की ह्याला असले भयंकर त्रास होत असतात, पण ह्याच्यामध्ये जो दम असतो ना, असा दम मी कुठल्या रेमेडीत बघितला नाही, जो इतकं पेलून तरी सुद्धा काम करतो. जे आपल्याला दिसतात किंवा त्यांना केल्याशिवाय पर्याय नाही, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, त्यांना मरावंच लागतं. म्हणून ते तडफडतात, करतात. आणि ज्यांचं हातावर पोट असतं ना, ह्या लोकांसाठी तुम्ही बघा, जे असे लोक असतात घण मारून त्यांचे हात असे सगळे फोड आलेले असतात, घट्टे पडलेले असतात. हात तुमचे बघाल तर असा हात असा त्यांचा असा दगडासारखा असतो, नरम सॉफ्ट हात नसतो. ती असे घट्टे पडलेले, या घट्ट्यांसाठीच ही रेमेडी आहे कॅल्केरिया फ्लोर.
त्याचे जे हे पण आहेत, स्वेलिंग पण आहेत, जे गॉयटर पण आहे, तो पण स्टोनी हार्डनेस ऑफ ग्लँड्स असतो. असा तो हा दणकट राकट माणूस असतो जो दाबून मेहनत करतो. कारण काय, त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही मेहनत केली तर जेवायला कोण देणार, मुलांचं कसं होणार, उद्याची काळजी. तर ही जर तुम्हाला सीन दिसतंय, कॅल्केरिया फ्लोर द्या. कॅल्केरिया फ्लोरनी फंटास्टिक रिझल्ट येतील. ते जसे रिझल्ट येतील, कोणाला रिझल्ट आलेले असतील त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला होमिओपॅथी HHF होमिओपॅथी इन मराठी हा चॅनल असंच चालू राहणार. मला जशी रेमेडी सुचत जाईल की ही रेमेडी आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे, म्हणजे छोट्या छोट्या टिप्स मधून सर मेडिसिन कळायला खूप मदत होते. एक्झॅक्टली. अशा तुमच्याकडे बरेच केसेस असतील, गावाकडे तर या अशा केसेस भरपूर सापडतील की आहे, पण तो बाबा तरी सुद्धा शेतात जातो आणि राबतो. त्याला शेतात जाऊन राबलंच पाहिजे, नाहीतर त्याला वाटतं घरावर संकट येईल, खाण्याचे वांदे होतील, जेवायला कुठून भेटेल. दिस इज कॅल्केरिया फ्लूर. हे कॅल्केरिया फ्लूर आहे तुम्हा सर्वांसाठी. पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेमेडी घेऊन लवकरच. आता सध्या HHF होमिओपॅथी मराठीमधून डॉक्टर योगेश राजूरकर, डॉक्टर प्रतिमा म्हात्रे कडून बाय बाय. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, करत राहा. ओके.